श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा 25 जून 2025 त्याचबरोबर या दिवशी वार आहे बुधवार. या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक प्रथांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस पूर्वजांशी जोडण्याचा, नकारात्मक ऊर्जा शुद्ध करण्याचा आणि आध्यात्मिक विकासाचा दिवस मानला जातो. तर पहा, आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तर्पण आणि श्राद्धविधी केले जातात. खासकर हे विधी अमावस्येच्या दिवशी केले जातात. त्याचबरोबर ज्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे, अडथळे दूर करण्यासाठी आणि शांती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषाची पूजा ही केली जाते. ही पूजा त्र्यंबकेश्वर सारख्या मंदिरामध्ये तीर्थस्थानी केली जाते. तर पहा, ही जी अमावस्या आहे तर तिची सुरुवात जी आहे तर ती मंगळवारी 24 जून 2025 रोजी अमावस्या ही संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल आणि 25 जून रोजी सायंकाळी 4:01 वाजता संपेल. म्हणूनच उदय तिथीनुसार ही अमावस्या तिथी जी आहे तर ती 25 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही व्रत करायचे असेल किंवा काही सेवा, पूजा, उपाय जे आहेत तर ते करायचे असतील तर ते आपल्याला 25 जून रोजी करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर पहा, आपल्याला सकाळी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठल्याबरोबरच आपल्याला उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. सकाळी उठल्याबरोबरच आपण जर उंबरठ्यावरती अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू जर ठेवली तर आपल्या घरामध्ये एका रात्री सोन्यासारखी दिवस येतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. कुटुंबाची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. अलक्ष्मी दूर होईल, म्हणजेच अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करेल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय तुम्ही जर केला तर सर्व संकट, अडचणी दूर तर होतीलच, त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी देखील स्थिर राहील आणि ती घरामध्ये प्रवेश करेल. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, प्रत्येक अमावस्या तिथीला हे पितरांची पूजा ही केली जाते आणि ज्यांना कुणाला इतर वेळेस करणं शक्य होत नाही त्यांनी अमावस्येच्या दिवशी तरी आपल्या पितरांची, पूर्वजांची पूजा ही नक्की करावी. तर पहा, बऱ्याच जणांना अमावस्या हा दिवस वाईट वाटतो. तांत्रिक क्रिया करणाऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. आणि पहा, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा अमावस्या दिवस खूप महत्त्वाचा असतो. अमावस्या दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपण दिवाळीचे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते सुद्धा दिवाळीच्या दिवशीच करत असतो. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अमावस्या दिवस खूप महत्त्वाचा आहे. जेवढा तो वाईट आहे तेवढाच तो चांगला देखील आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होण्यासाठी, लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, म्हणजे तुम्ही कोणतंही काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अडथळे येत असतील, तुमची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत आहात परंतु त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजे तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तसेच सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत आहेत. समजा तुमच्याकडे आज जर 50,000 रुपये आले आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये अशी काही अडचण निर्माण होते की जो आलेला पैसा आहे तर तो त्या अडचणीमध्ये निघून जातो. म्हणजेच घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. नेहमी अडीअडचणी घरामध्ये येतात आणि आपला पैसा हा टिकत नाही. पैसा हा घरामध्ये आला की त्या अनेक वाटांनी निघून जातो.
माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना, तर तो अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. बुधवारी 25 जून रोजी ही अमावस्या असणार आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि माता लक्ष्मीची म्हणजे तुमच्या देवघराची पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची विशेष करून पूजा या दिवशी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता करायची आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये जाळी जळमटे असतील, काही धूळ कुठेतरी साठलेली आहे किंवा काही नकारात्मकता आहे, तर ती तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला अगोदर घर स्वच्छ करायचं आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्की नांदत असते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची जेव्हा फरशी पुसणार आहात, त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू पिळायचं आहे, थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं गोमित्र आणि हळद टाकून तुम्हाला ही फरशी पुसायची आहे. तर तुम्हाला एक तांब्याचा पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गोमित्र असेल तुमच्याकडे तर गोमित्र टाकायचं आहे. गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचं आहे. त्याचबरोबर गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा थोडंसं टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बाहेर अंगणामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडून उंबरठा स्वच्छ पुसून काढायचा आहे. तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा ह्याच पाण्याने तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे. तर पहा, सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही हे काम केलं तर आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता आलेली असते तर ती निघून जाते. आपल्या घराच्या उंबरठ्यावर सुद्धा नकारात्मकता येऊन बसत असते, त्यामुळे तो सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. हळदीचं लेपन करताना थोडीशी 1 चम्मच हळद घ्यायची आहे, थोडंसं चंदन पावडर घ्यायची आहे आणि गोमित्र टाकून तुम्हाला हे लेपन करायचं आहे आणि तुमच्या उंबरठ्याची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि धूप अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकवाची थोडीशी पेस्ट करून तुमच्या मुख्य उंबरठ्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे, त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे. यानंतर मुख्य दरवाजा जो आहे त्याचा जो उंबरठा आहे तर त्या कुंकवाच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरठ्यावरती 8 लक्ष्मीचे 8 रुपये काढायचे आहेत. म्हणजे तुम्हाला एक टिळक 8 लक्ष्मीचा द्यायचा आहे. म्हणजे 8 लक्ष्मींचा एक टिळक द्यायचा आहे. असे तुम्हाला 8 टिळक तुमच्या उंबरठ्याला द्यायचे आहेत. अष्टलक्ष्मीची पूजा जर आपण आपल्या उंबरठ्यावरती जर केली तर आपल्या जीवनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची जी अष्टलक्ष्मीची रूपं आहेत तर त्यांची जी काही कृपा आहे तर ती आपल्यावरती होत राहते. तर पहा, प्रत्येक लक्ष्मीचं नाव घेऊन तुम्हाला हे जे टिळक आहे तर ते बोट जे आहे कुंकवाचं ते उंबरठ्यावरती ओढायचं आहे. आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, संतानलक्ष्मी अशा 8 लक्ष्मींची नावं तुम्हाला म्हणत तुम्हाला ते टिळक जे आहे तर ते उंबरठ्यावरती द्यायचे आहेत. तर पहा, तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अष्टलक्ष्मीचे जे प्रतीक आहेत तर ते तशा पद्धतीने तुम्हाला उंबरठ्यावरती काढायचे आहेत. त्याचबरोबर उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला स्वास्तिक देखील कुंकवाच्या साहाय्याने काढायचं आहे आणि त्याच्या 4 बिंदू साईडच्या 2-2 रेषा ह्या देखील तुम्हाला द्यायच्या आहेत. यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करायची आहे आणि मोहरीचं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर मोहरीचं तेल तुमच्या घरी नसेल तर तिळाचं तेल घालू शकता आणि या दोन्हीही तेल तुमच्याकडे नसतील तर तुम्ही जे आहे ते तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी ही टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि ही जे दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे. आता मुख्य दरवाजामध्ये कोणत्या साईडला लावायचा आहे, तुम्ही जेव्हा बाहेरून घरात प्रवेश करता त्यावेळेस तुमची जी उजवी साईड असेल त्या साईडला तुम्हाला लावायचं आहे. तर पहा, अमावस्येच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते मृत्यूलोकामध्ये येत असतात. पितृलोकातून आपल्या युगामध्ये येत असतात आणि ते आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर असतात आणि ज्यावेळेस आपण असा दिवा लावतो त्यावेळेस ते प्रसन्न होतात. त्याचबरोबर तुम्हाला
थोडीशी एका वाटीमध्ये चणा डाळ आणि गूळ हे सुद्धा तुमच्या मुख्य उंबरठ्यावरती म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला दिवसभर ठेवायचं आहे. आणि दिवसभर रात्रभर हा डाळ आणि गूळ तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती गाईला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर आणि उंबरठ्यावरती जे काही आपण स्वास्तिक काढलेलं आहे, अष्टलक्ष्मी काढलेले आहे, त्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, दुःख आहे ते दूर व्हावे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा काही ज्या अडचणी असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तर पहा, भगवान विष्णूंनी आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे की माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये 7 वेळा येऊन जाते आणि ज्यावेळेस आपण अशी उंबरठ्याची पूजा करतो त्यावेळेस माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्याचबरोबर तुम्हाला उद्या जे अमावस्या आहे तर त्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला गाईला गूळ आणि चपाती खाऊ घालायची आहे. ज्यावेळेस आपण मुक्या प्राण्यांना अशा काही गोष्टी खाऊ घालतो त्यावेळेस आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. तसेच तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी रात्री दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. 2 वातींची एक वात करायची. मातीची पंती घ्या किंवा कणकेचा दिवा तयार करून घेतला तरी चालेल. त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा मग तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे. दोन्हीही तेल तुमच्याकडे नसतील, जे असेल ते घालायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला दक्षिणेकडे तोंड करूनच हा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामधील जे दारिद्र्य दुःख आहे ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हे जे काही छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला अमावस्ये दिवशी आवर्जून करायचे आहेत आणि प्रत्येकाला करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.